पुढची बातमी बघूयात। इंडिया आघाडीच्या माध्यमातून आज बीकेसीच्या मैदानावरती प्रचाराच्या सांगता सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच सभेला परिवर्तन सभा असं सुद्धा नाव देण्यात आलंय। या सभेच्या निमित्ताने आज बीकेसी इथे मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल, शरद पवार, उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत आणि यासाठी आता बीकेसी मैदानावरती जय्यत तयारी करण्यात आली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। आज दोन महत्त्वाच्या सभा पार पडतात। त्यात मध्येच दादर शिवाजी पार्क येथे नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची सभा आहे, तर दुसरीकडे पाहायचं झालं तर बीकेसी या ग्राउंडवरती आज इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात आलेली आहे। याच सभेसाठी जय्यत तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। तर आपण या ठिकाणी जी तयारी आहे ते पूर्णत्वास जात असताना पाहायला बघतोय। भव्य असा व्यासपीठ या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे, त्यासोबतच भव्य असा व्यासपीठावरील बॅनर हा देखील तयार करण्यात आलेला आहे। हजारोच्या संख्येने या ठिकाणी ज्या खुर्च्या आहेत त्या आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी शिवसेनेचे नेते त्यासोबतच विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते हे देखील या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी हा संपूर्णपणे जो आढावा आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे। पाहायचं झालं तर या ठिकाणी इंडिया आघाडीच्या सभेसाठी आज 4 प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत। त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, त्यानंतर अरविंद केजरीवाल आणि मल्लिकार्जुन खरगे हे देखील या ठिकाणी असणार आहेत। व्यासपीठ पाहिलं तर आपण व्यासपीठावरती या ठिकाणी एकूण 30 खुर्च्या आहेत त्या महत्त्वाच्या नेत्यांसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती अनिल परबांनी दिलेली आहे। जर्नलिस्ट सुरेश निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।